नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण शेतीविषयक नवीन योजना, तंत्रज्ञान आणि सरकारी अपडेट अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्र शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना असून ती मुख्यतः फळबाग लागवडीसाठी म्हणजे आंबा, डाळिंब, संत्रा, लिंबू, सीताफळ यासारख्या फळपिकांच्या लागवडीवर राबवली जाते. आणि ज्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून लाभ मिळत नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते. सन 2025-26 साठी शासनाने या योजनेसाठी मोठा निधी मंजूर केला असून त्यापैकी 30 कोटी रुपये सध्या वितरित करण्यात आले आहेत. आणि या निधीचा वापर करताना सर्वप्रथम मागील वर्षातील प्रलंबित देयक पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानंतर उर्वरित निधी नवीन फळबाग लागवडीसाठी वापरला जाणार आहे. ही योजना कृषी आयुक्तालय मार्फत राबवली जाते आणि संचालक फलोत्पादन त्यांच्या नियंत्रणाखाली तिची अंमलबजावणी केली जाते. तसेच या योजनेतून शेतकऱ्यांना फळबाग उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पारंपरिक शेतीबरोबर फळबाग लागवड वाढवणे आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे हा आहे. या योजनेचा खर्च करताना शासनाच्या सर्व आर्थिक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि फळबाग लागवड करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कसा करायचा. तर यासाठी तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी मित्रांनो, अर्जाची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अर्ज प्रक्रिया. मी पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.